मंडळी नमस्कार. शेगावला गेल्यानंतर श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणखीन एक देवस्थान आपण पाहू शकतो, ते म्हणजे सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर. सिद्धपीठ देवस्थान शेगाव मंदिरापासून साधारण 6 किलोमीटर दूर बाळापूर रोडला स्थापित आहे. हे देवस्थान मुख्य रस्त्यावर असल्यामुळे बरेचसे भाविक इथे दर्शनासाठी थांबतात. या ठिकाणी आपल्याला श्री महालक्ष्मी माता मंदिर व 12 ज्योतिर्लिंग मंदिर पाहायला मिळते व तसेच आदियोगी श्री शंकर भगवान, श्री संत गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्पही इथे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचे प्रवेशद्वार खूप आकर्षक व सुंदर आहे. आत प्रवेश करताच आपल्याला उजव्या हाताला असलेल्या पायऱ्यावरून श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जावे लागते. मंदिराचा परिसर खूप छान पद्धतीने सजवला गेल्यामुळे आपले इथे आल्यावर मन प्रसन्न होते. महालक्ष्मी मंदिराच्या समोर आपल्याला हत्तीचे हे 2 शिल्प पाहायला मिळतात. आम्ही जेव्हा शेगावला भेट दिली त्यावेळी दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी चालू होता, त्यामुळे या मंदिरात भरपूर गर्दी होती. इथे आल्यावर श्री महालक्ष्मी मातेच्या सुबक मूर्तीचे दर्शन आपल्याला घडते. महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन आपण या मंदिराखाली असलेल्या 12 ज्योतिर्लिंग मंदिराचे दर्शन घ्यायला जाऊ शकतो. एकाच मंदिरात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे हा अनुभव खूप समाधानकारक होता. इथे असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन मन खरंच प्रसन्न होऊन जातं. बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन मागच्या बाजूस बाहेर पडल्यावर आपल्याला श्री आदियोगी शंकर भगवान यांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पण दर्शन आपल्याला घडते. या मंदिरामध्ये असलेल्या पाठीमागच्या भागात एक सुंदर आर्ट गॅलरी स्थापित आहे, ज्या ठिकाणी आपण सुंदर कलाकृती पाहू शकतो. तसेच या ठिकाणी आपल्याला ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज यांचे सुंदर शिल्प पाहायला मिळते. या मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर भाविकांसाठी इथे बसण्याची छान व्यवस्था आहे व शेजारीच काही दुकाने आहे जिथे आपण काही खरेदी करू शकतो. मंडळी, शेगावला आल्यानंतर या सिद्धपीठ देवस्थानाला एकदा अवश्य भेट द्या. ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराज की जय.